नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आत्याने मागितला शेतीमध्ये हिस्सा म्हणून भाच्याने त्याच्या आत्याबाईचा केला खून। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील धायरी या गावात राहणाऱ्या द्वारकाबाई बबन माने वय वर्ष 60 ह्या राहतात। सांगोला तालुक्यातील शिरभावी हे गाव तिचे माहेर असून दत्तात्रय खेडकर असे तिच्या भावाचे नाव आहे। त्या खेडकर कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून चर्चा होत होत्या, त्या कारणावरून भांडणेही होत असत। म्हणून बहीण या नात्याने द्वारकाबाई माने ह्या काहीतरी समेट करण्याच्या दृष्टीने माहेरी जात होत्या। दिनांक 11 मार्च 2024 रोजी त्या सकाळीच आपल्या घरातून मी भावाला भेटून येते असे म्हणून घरातून बाहेर पडल्या होत्या। माहेरी गेल्या की त्या संध्याकाळपर्यंत घरी परत येत असत, त्यामुळे घरच्यांनीही त्यांना जाऊ दिले। दुपारच्या वेळी अचानक सांगोला पोलिसाचा फोन माने यांच्या घरी आला। पोलिसांनी सांगितलेली माहिती ऐकताच माने कुटुंबामध्ये रडारड सुरू झाली। शेजार पाजारचे लोक धावतच त्यांच्या घरी आले। नेमकं काय झालं आहे हे समजताच त्यांनी माने कुटुंबातील सर्वजण शिरभावी गावाजवळ वनक्षेत्रात आले। त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होती आणि पोलीसही उभे होते। माने कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत असलेले लोक पोलिसाजवळ गेले आणि आम्ही माने कुटुंबीय आहोत असे सांगतात पोलिसांना त्यांना पुढे नेत द्वारकाबाईचा मृतदेह दाखवला। द्वारकाबाईच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले होते, शिवाय तिला दगडानेही मारल्याचे दिसून येत होते। तिची ही अवस्था पाहून सगळेजण हळहळले। पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना विचारले की द्वारकाबाई घरातून कधी बाहेर पडल्या, कोणत्या कारणासाठी बाहेर पडल्या याबद्दल विचारले असता माने कुटुंबियांनी सांगितले की द्वारकाबाई ह्या शिरभावी येथील आपला भाऊ दत्तात्रय खेडकर यांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या असे सांगितले। आता तोच धागा पोलिसांच्या हाती तपासाला दिशा दाखवणारा ठरणारा होता। त्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला। त्यानंतर द्वारकाबाई माने हिच्या खूनप्रकरणी विविध कलमानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी धायरी या गावात काही माहिती मिळते का याचा शोध घेतला असता त्यांना तेथील काही लोकांच्या तोंडून द्वारकाबाई ह्या जे माहेरी होत असलेल्या शेतजमिनीच्या वाटणीसंदर्भात माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी माने कुटुंबियांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की द्वारकाबाईचे माहेर शिरभावी हे होते, तेथे त्यांचे भाऊ दत्तात्रय खेडकर यास भेटावयास त्या नेहमी जात असत। खेडकर कुटुंबामध्ये जमिनीच्या कारणावरून भांडणं होत होती। दिनांक 11 मार्च 2024 रोजी त्याच कारणासाठी द्वारकाबाई ह्या सकाळी 10 वाजता घरातून बाहेर पडल्या होत्या। मात्र संध्याकाळी त्यांचा खून झाला असल्याची माहिती मिळाली। द्वारकाबाई घरातून बाहेर पडल्यानंतर नेमके काय झाले याबद्दल आम्हास काहीही माहीत नाही असे माने कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते। त्यानंतर पोलिसांनी शिरभावी या गावी जाऊन दत्तात्रय खेडकर यांची भेट घेतली। त्यांच्याकडे द्वारकाबाईच्या खुनासंदर्भात माहिती विचारले असता त्यांच्याकडून सरळ असे कोणतेच उत्तर मिळाले नाही। ते उडवाउडवीचे उत्तरे देत असत। त्यामुळे त्यांचा मुलगा विजयही तसेच उत्तरे देत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला। त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सांगितली। पोलीस निरीक्षक यांनी आणखी काही माहिती काढून संशय आल्यास बाप व मुलास ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। विजय खेडकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने आपणच द्वारकाबाईचा खून केल्याचे कबूल केले असे त्याने सांगितले। त्याने सांगितले की आपली आत्या द्वारकाबाई ही नेहमी घरी येऊन
शेत जमीन वडिलोपार्जित आहे, त्यामुळे मला यातील हिस्सा द्या असे म्हणत होत्या. त्यामुळे आमच्यात भांडणे होत होती. आत्याला अनेक वेळा समजावले, मात्र ती काही ऐकत नव्हती. ती आली की घरात भांडणं होत असत. त्यामुळे मी कंटाळलो होतो. जर तिला खल्लास केले तर घरातील भांडणं थांबतील व शेतातील हिस्साही जाणार नाही, म्हणून मी तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. दिनांक 11 मार्च 2024 रोजी माझी आत्या घरी आली तेव्हा घरामध्ये भांडणे सुरू झाली. तेव्हा 5 वाजताच्या दरम्यान मी तिला दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगून आत्याला गाडीवर बसवले. नंतर शिरभावी येथील फॉरेस्टमध्ये नेऊन निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिचा धारदार शस्त्राने व दगडाने तिला मारहाण करून तिचा खून केला. अशा प्रकारे आपल्या आत्याचा काटा काढल्याची कबुली विजय यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.